केलं स्टार्ट. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्लॅटिना कम्फर्ट गाडीला मोबाईल कंट्रोल किट जी इन्स्टॉल केलेली आहे त्याची पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये मी पूर्ण माहिती सांगणार आहे. तुम्हाला फिटिंग कशी करायची, काय करायची आहे, त्यासोबत काय फंक्शन आहेत, रिमोट किट आणि मोबाईल कंट्रोल काम कसं करणार आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. एकदा वायरिंग सांगतो तुम्हाला या थोडं पुढं एकदम. त्यासोबत काय काय येतं, वॉरंटी कार्ड वगैरे येणार आहे, 2 रिमोट येतं. आता वायरिंग कशी काय राहणार आहे एकदम प्रॉपरमध्ये फिटिंग केलेली आपण. ही जी किट आहे इथं ठेवलेली एकदम पॅक करून ठेवली ती डबल टेपने त्याला पॅकिंग केलेलं आहे. यासोबत वायरिंग जी येते त्याच्यानंतर रेड कलरचं वायर आपल्या याच्यामध्ये आलेलं आहे रेड कलरचं आपण बॅटरीच्या प्लसला दिलेलं आहे वायर. ओके. आणि त्याच्यासोबत येणारं ब्लॅक कलरचं वायर आपण बॅटरीच्या मायनसला दिलेलं आहे ओके. हे 2 वायरचं लक्षात आलं का, कन्फ्यूज होण्याचं काम नाही एकदम लक्ष देऊन पहा तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप वगैरे करू नका. आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करून घ्या मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो काय आता विषय नाही का. त्याच्यानंतर हे जे भगव्या कलरचं वायर आहे त्याच किटसोबत येणारं भगव्या कलरचं वायर ओके. हे किटमधून जे भगव्या कलरचं वायर निघलं ते आपण इग्निशन स्विचच्या थोडं पाठीमागे नॉर्मल झूम करायचं वाटलं सर. इग्निशन स्विचच्या आउटपुटला ते आपण कनेक्शन जसं की आपण ब्रेक स्विचमध्ये पण देऊ शकतो किंवा इग्निशन स्विचच्या इथं आलेला वायर फ्यूजमध्ये पण देऊ शकतो त्याला कोणत्याही वायरला आपण देऊ शकतो जेणेकरून आपली स्विच चालू केल्यानंतर करंट ज्या वायरात होतो त्या वायरात. आता हिचं जे वायर आहे हे भगव्या कलरचं वायर आहे, आपण त्या भगव्या कलरच्या वायरला हे भगव्या कलरचं वायर जोडलेलं ओके. त्याच्यानंतर हे निळ्या कलरचं एक वायर आहे हे निळ्या कलरचं वायर आहे स्टार्टरच्या इनपुटला ज्या वायरमध्ये सेल्फचं बटन दाबल्यानंतर करंट जातो आपण त्या वायरमध्ये हे करंट सोडणार आहेत ओके. स्टार्टरच्या रिलेमध्ये असतो वायर, त्या वायरला आपण ते जोडू शकतो प्रत्येक गाडीचं वायर वेगळं असतं. आता ह्या गाडीला लालवरती पिवळा पट्ट्या कलरचं वायर आहे आपण त्या वायरला हे निळ्या कलरचं वायर जोडलेलं आहे ओके. हा अँटेना येतो, हा अँटेना पूर्णपणे सेपरेट राहणार आहे ओके. त्याच्यानंतर हे रेड कलरचं आणि इटकरी कलरचं वायर हे एकत्र करण्यासाठी येत असतं हे आपण ते एकत्र करणार आहे. त्याच्यामध्ये हे जे 2 पिवळ्या कलरचे वायर आहेत पिवळ्या कलरचे जे वायर आहेत ते आपण पाठीमागे दिलेले आहेत इंडिकेटरला. त्याचबरोबर हे फ्यूज वगैरे टाकलेले आपण रेड कलरच्या वायरला ज्याच्यातून करंट येतो बाहेर बॅटरीच्या प्लसचं. काही प्रॉब्लेम आला, वायर कुठेही टच झालं, काही जरी झालं तर फ्यूज जेणेकरून आपली फ्यूज खराब होईल आणि वायरिंगला काही प्रॉब्लेम होणार नाही. या सेफ्टीसाठी आपण तिला फ्यूज पण दिलेले आहे कंपनीने आपल्या त्यासोबत. तसं तर कंपनीने 1 वर्ष वॉरंटी दिलेलं आहे आपल्याला त्यासोबत, पण आपण आपल्या पद्धतीने फ्यूज पण टाकणं गरजेचं आहे. फ्यूजला डायरेक्ट वगैरे करायचे नाही डायरेक्ट केल्यानंतर फ्यूज न उडता वायरिंग गरम होऊ शकते. त्याच्यामुळे कधी पण फ्यूज 100% टाकायची त्याच्यामध्ये ओके. तर असं कनेक्शन राहणार एकंदरीत सगळं कनेक्शन एवढंच आहे जरी काही अडचण आली तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू शकतो. मी वेगवेगळ्या गाडीची वेगवेगळी वायरिंग असते. i3 गाडी असू द्या, BS6 गाडी असू द्या, युनिकॉर्न, स्प्लेंडर कोणतीही गाडी असून तुमची त्याच्या आपण आपल्या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ टाकलेले आहेत जर नाही लक्षात आले तुम्ही चॅनल ओपन करून त्याच्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ आहेत ओके. तर प्लॅटिना कम्फर्टची वायरिंग राहणार आहे. आता ते काम कसं करतं सिस्टम हे तुम्हाला मी आता रिमोटवरती दाखवतो असं बघू द्या. रिमोट 2 रिमोट आहेत. आता मोबाईल पण बघू द्या, मोबाईलवरती पण कंट्रोल ऑफ करून आपण लगेच दाखवू समजा की नाही. हे सिस्टम जे आलं आहे आता याच्यावरती आपण दाखवतो काम कसं करणार. एकदम प्रीमियम क्वालिटीमध्ये रिमोट येतं. लॉक, आता हे लॉक केल्यानंतर गाडीला टच केल्यानंतर काही जरी झालं अँटेना जरी थोडं नॉर्मल हल्ला तर गाडी डायरेक्ट आवाज करणार आहे जेणेकरून गाडी आपली चोरीला जाणार नाही. हे असं सिस्टम त्याच्यामध्ये राहणार ओके. नॉर्मल अँटेना हल्ला, नॉर्मल बी त्याचं कनेक्शन झालं तर ते आवाज करणार आता हे अनलॉकचं बटन दाबून आपण ओके. अनलॉकचं बटन दाबून 2 वेळेस सेल्फचं बटन दाबलं गाडी आपली डायरेक्ट रिमोटवरती स्टार्ट होणार आहे ओके. डायरेक्ट गाडी आपल्याला करंट आलेलं आहे गाडी ओके. हे 2 वेळेस दाबलं रिमोटवरती तर स्टार्ट झालेली आहे आता मोबाईलवरती पण स्टार्ट होते पाहू. दोन्ही पण रिमोटवरती होणार आहे हे 4x4 इंडिकेटरसाठी आपण वापरू शकतो 4 इंडिकेटर सोबत लागले साहेब ओके. पाहू शकतो तुम्ही 4x4 4 इंडिकेटर सोबत लागले ओके. त्याचबरोबर मोबाईल पाहू द्या. आता मोबाईलवरती बी कनेक्शन कसं करायचं आपण ते सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे ॲप्लिकेशन घेणं आहे त्याच्यामध्ये रिचार्ज वगैरे काय करायचं गरज नाही आहे. कसं काय राहणार आता याच्यामधून आपण त्यांना बंद करून दाखवू आपण. गाडी चालू गाडी आपल्या आता चावी बाजूला आहे, रिमोट बाजूला, सगळं बाजूला आहे याच्यामध्ये आपण तिला बंद केलेली गाडी ओके. गाडी आता बंद झालेली याच्यामध्ये आपण लॉक पण करू शकतो आता लॉक केल्यानंतर हिला जर टच केलं तर गाडी डायरेक्ट आवाज करणार आहे ओके. जसं की आता 4 इंडिकेटर लागले आणि गाडीने आवाज दिला हे सिस्टम त्याच्यामध्ये राहणार आहे ओके. गाडी मोबाईलवरती पण स्टार्ट होती पाहू पुन्हा समजा हे सिस्टम ओके. याच्यामध्ये तुम्हाला मोबाईलवरती स्टार्ट झालेली गाडी ओके. त्याचबरोबर सायरन पण वाजू शकतो आपण मोबाईलवरती 4x4 आहे
मोबाईलवरती सारं बनवू शकतो. जेवढं रिमोटवर फंक्शन येतं तेवढे सगळे फंक्शन आपल्याला मोबाईलवरती पण भेटणार आहेत. पहा ओके, अशी एकदम प्रॉपरमध्ये फिटिंग राहणार आहे प्लॅटिना कम्फर्टची. तुमची गाडी कोणती आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओ तुमच्या गाडीचं बनवू आणि त्याची वायरिंगची डिटेल तुम्हाला लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहेत. पहा ओके, धन्यवाद. डन.